तर कालचा ब्लॉग तर अपलोड केलेलाच होता आणि त्याच्या पुढचा आहे. तर दिवसभर सकाळ झाल्यापासून पाहुणे चालूच होती कोण ना कोण. पप्पाने इकडे घेतलेलं फणसाचं गड काराला, कारण की अख्खा फणस आणलेला होता. दीदी पण एक साईडला जेवत होती, तर मी घेतलेला बाईला खेळवायला. बाईला झोपवली ना, मी पण एक साईडला घेतला जेवायला होता मच्छी. तर मच्छी पाहिजे होती लिसाला, तर लिसा येऊन राहिली. जेवलो ना लगे पार्सल वाल्याचा फोन आला की पार्सल आले ना. आज आहे ध्रुवचा बर्थडे, तर मी तसेच तो पार्सल घेऊन गेलो काकांच्या इथं. पण नंतर काका आला इथं न्यायला. ध्रुव बी आलता त्याच्या पाठी. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे ना, थँक्यू बोल. मग घेतला मी नारळ पाणी. काकाला पण पाहिजे होता, काकाची तब्येत जराशी डाऊन होती. मग काकाने घेतला नारळ पाणी. लगे एक साईडला गेलो चिकन घ्यायला. संध्याकाळी पार्टी चिकन घेत होता तवर मी ज्यूस पिला, पण ज्यूसची व्हिडिओज ना काढली. नंतर गेला काका समोसा घ्यायला, तर समोसा वगैरे घेतलं. बर्थडे बॉय समोसा डायरेक्ट जेवला. दीदी जे मी परल बोलतं, बरं थांब भाई आलो. नंतर घरी गेल्या पहिले मी समोसा खायला घेतले ना. मावशीनं काकू बनवत होती, सगळं जेवणाचाच चालू होता प्रोसेस. फुल व्लॉग अपलोड केलेला आहे, लवकर जाऊन बघा. समोसा ना खाऊन होतं लगे घेतला चहा प्यायला. आईनं मी इथं बसलेलो गॅलरीन चहा पीत. नंतर मस्त डेकोरेशन केला. डेकोरेशन कसं वाटतं नक्की कमेंट्स करून. गेलो केक आणायला ना, भाकरी पण आणायचे होते, तर केक वगैरे घेतला. केक बघून भाई ध्रुवांश एवढा हॅप्पी झाले ना, जामच. मग भाकरी वगैरे घेतला इथून एकविरामधून. तसंच केक घेऊन आलो घरी. मग लगेच आम्ही सेलिब्रेशन करून घेतला. आणि तुम्ही पण बघा फुल ब्लॉगमध्ये की केक कसला होता, म्हणजे त्याची पण रिॲक्शन बघायला भेटेल. मग सगळं उरकून वगैरे घेतला, लगेच जेवायला बसलो. तर आजच्यासाठी एवढंच होता मिनी ब्लॉगमध्ये. एंड करूया. सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका ना. फुल ब्लॉग पण बघायला विसरू नका. बाय बाय.